नमस्कार मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता की आपण आपल्या 5 कोंबड्या बसवलेल्या होत्या. आता त्यांना 21 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आता त्या सगळ्या कोंबड्यांनी आपल्या पिल्लं काढलेली आहेत. हे पाहू शकता तुम्ही. तर बऱ्यापैकी आता त्यांनी सगळी पिल्लं काढलेली आहेत. मग आता आपल्याला ह्या कोंबड्या आपल्या डब्यातून बाहेर काढायच्या आहेत. हे पहा, आपल्या सगळ्या कोंबड्यांनी पिल्लं काढलेली आहेत. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच की आपल्या कोंबड्यांनी किती पिल्लं काढलेली आहेत. तर आपण त्या कोंबड्यांना काय केलं, आता सेपरेट हे असे कप्पे बनवलेत. 5 कोंबड्यांसाठी 5 कप्पे बनवलेत आणि प्रत्येक कप्प्यामध्ये एक एक कोंबडी सोडून तिच्यासोबत तिची पिल्ले सोडलेली आहेत. तुम्ही पाहू शकता. आता ह्या कोंबडीने तिची सगळी पिल्ले तिच्या पंखांखाली घेतलेली आहेत. त्याचप्रमाणे आपण ह्याही कप्प्यात कोंबडी सोडली आणि तिची पिल्लं तिच्यासोबत सोडलेली आहेत. तर तुम्ही पाहू शकता. आणि आज आपल्या पक्ष्यांचा हा पहिलाच दिवस आहे आणि आता पहिल्यांदाच आपण त्यांना मकाचा भरडा आणि गुळ पाणी ठेवलेलं आहे. हे पहा, इथं पण आपली कोंबडी आहे जिने आपल्या पंखाखाली पिल्लं घेतलेली आहेत. आणि आता ही एक जी कोंबडी आहे आपली, ही शेवटची. तर ह्या कोंबडीखाली अजून पिल्लं काढायसाठी अंडी आहेत, म्हणून आपण तिला अजून तशीच डब्यामध्ये बसून ठेवलेली आहे. तुम्ही पाहू शकता. आता ही जी पिल्ले सकाळपर्यंत निघतील, मग आपण नंतर हा डबा काढून घेणार आणि मग तिची पिल्लं आणि तिला सोडणार. लास्ट टाइम आपण काय केलं की सगळे एकत्र सोडले, त्यामुळं खूप गडबड झाली. आपली बरीचशी पिल्लं त्यामध्ये चेंगराचेंगरी झाली आणि नंतर कोंबड्यांनी पण त्यांना चोचा मारायला सुरुवात केली. त्यामुळे आपण ह्यावेळेस सगळं सेपरेट केलेलं आहे त्यांच्यासाठी. आणि आपल्या ह्यांच्या अगोदरची जी बॅच होती ती आपली आता 1.5 महिन्याची झाली आहे. तर आता त्यांना आपण हे साईडला अशा प्रकारे जागा केलेली आहे आणि हे सगळं आपण आपल्या जुगाडू रूममध्येच केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. ही आपली जुगाडू रूम आहे आणि त्यामध्ये आपण हे असे 5 कप्पे बनवून साईडला जी जागा राहिलेली आहे तिथं आपले हे मोठे पक्षी आहेत 1.5 महिन्याचे. तर आता तुम्हाला आपलं हे नियोजन कसं वाटलं हे नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.